हा आजचा केक खूपच स्पेशल होणार होता, कारण लाडक्या लेकीने आपल्या प्रेमळ आईच्या वाढदिवसासाठी हा केक मला बनवायला सांगितला होता. मुलांच्या जन्मापासून तर आई वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्यासाठी खूप काही स्पेशल करतच असतात. त्याचप्रमाणे आपणही आई वडिलांसाठी काहीतरी स्पेशल करायलाच पाहिजे असं मला वाटतं. जास्त काही नाही हो, फक्त त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणण्यासाठी तुम्ही जे करू शकाल ते करा, पण वेळ असेपर्यंतच करा. अर्थात ते जिवंत असेपर्यंत त्यांना काय स्पेशल फील करून द्यायचं ते करा. आपण 21व्या शतकात तर राहतोच, पण त्याचबरोबर सगळ्यात जास्त मोबाईलच्या दुनियेतच जगतो आणि मोबाईलच्या दुनियेत जगता जगता आपण या सर्व गोष्टींपासून दूर होत चाललोय. शेवटी आपल्या हातातून सर्व गोष्टी अलगद अशा निसटून जातात, तेव्हा फक्त आणि फक्त पश्चाताप होतो की वेळ होती तेव्हा आपण काहीच करू शकलो नाही. असो, तर या व्हिडिओतून मी तुम्हाला काय संदेश दिला हे तुम्हाला थोडंफार तरी समजलंच असेल. तर या कस्टमरने ना तिच्या आईच्या वाढदिवसाच्या 1 दिवस अगोदर मला कॉल केली आणि फक्त एकच वाक्य बोलली की उद्या माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि आईच्या वाढदिवसासाठी मला 1 kgचा एक केक बनवून द्या. पण हो, दरवर्षी आपण साधा केक बनवतो तसा नका, यावर्षी काहीतरी आई स्पेशल केक बनवा जेणेकरून माझ्या आईला आवडला पाहिजे. तेव्हा मी तिला विचारलं की नेमका कशा टाईपचा केक बनवू, तर तिने मला एक छोटासा क्लू दिला की माझ्या आईला खूप छान छान साड्या नेसायला आवडतात. मग मी असे प्रिंट वापरलेले साडी केकचे 2-4 फोटो तिला शेअर केले, जे तिला पाहता क्षणी खूपच आवडले होते. तिने सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या साड्यांचे फोटो प्रिंट काढून आणले आणि मस्त असे त्याचे कटआउट काढून केकच्या टॉपवरती अरेंज केले. या केकचा फायनल लुक खरंच खूपच सुंदर दिसत होता. मला तरी पर्सनली खूप आवडला. तसा या फोटो प्रिंट पासूनचा हा साडी केक मी पहिल्यांदाच बनवला. पण हो, 3-4 वर्षांपूर्वी ना मी एक साडी केक बनवला होता, जो मी फॉन्डंट पासून बनवले होते सर्व साडीज. त्याचा फोटो मी इथे कॉर्नरला अटॅच केला आहे, तुम्ही पाहू शकता. फोटो प्रिंट पासून बनवलेले केक थोडेसे कस्टमरला बजेट फ्रेंडली असतात, पण फॉन्डंटचे केक थोडेसे कॉस्टली जातात. त्यामुळे मग मी तिला हा फोटो प्रिंटचाच केक सजेस्ट केला होता. तर हा आपल्या साडी केकचा फायनल लुक. आणि हो, सेम डेलाच गुलाब गुलकंद फ्लेवरच्या काही कपकेकच्या ऑर्डर्स देखील मला मिळाल्या होत्या. त्याची छोटीशी क्लिप मी इथे ऍड केली आहे. तर झालं असं, गुलाब गुलकंद फ्लेवर मी नवीनच काही दिवसांपूर्वी माझ्या मेनू लिस्टमध्ये ऍड केला होता. तेव्हापासून खूप जास्त गुलाब गुलकंद फ्लेवर सेल आउट होतोय. तेव्हा मला माझ्या एका फ्रेंडने फक्त 6 कपकेकचे ऑर्डर दिले होते, कारण तिला हा फ्लेवर टेस्ट करायचा होता. त्यामुळे त्याचबरोबर मी एक्स्ट्रा 6 कपकेक सुद्धा बेक केले, कारण दुसऱ्या सुद्धा अशा मैत्रिणी आहेत की त्यांना प्रत्येक वेळी मोठे केक टेस्ट करायला जमत नाही. तेव्हा मग मी असे छोटे केक आठवड्यातून एकदा बनवत असते. तर ज्यांनी हे कपकेक्स टेस्ट केले होते त्यांना खूपच जास्त आवडले. त्या सर्वांचे फीडबॅक्स मी इथे ऍड केले आहेत. असो, हे प्रीतीचे असे कपकेक्स आणि या सुंदर केकचा फायनल लुक पाहून मी तरी नजरच काढली अगोदर, कारण मला तरी पर्सनली हा केक खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाला फॉलो करा. बाय बाय.